आता आपण राजुरी बेल्ले या जिल्हा परिषद गटामध्ये उभा आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांची पार्टी, तसेच शिवसेना उभाटा गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची या ठिकाणी महायुती दिसते। तसेच दुसऱ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती या ठिकाणी दिसते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्नेहल वल्लभ शेळके ह्या उमेदवार आहेत। तसेच शिवसेना भाजप युतीकडून स्मिता पंकज कंसे या उमेदवार आहेत। तर आपण या जिल्हा परिषद गटामध्ये मतदार राजामध्ये काय चालू आहे आणि कोणत्या पक्षाला पारडं जड आहे हे जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार। लोक आहे, आपल्याला माहिती आहे का? हो माहिती आहे ना, मी इथला राजुरीचा हा का? या ठिकाणी दुरंगी लढत आहे जिल्हा परिषदेसाठी, तर काय वातावरण वाटतं? हाय आता जो तो पार्ट ज्याच्या पद्धतीने इथं दोन पार्ट्या आहेत, दोन पार्ट्या, शिवसेनेकडून हा. एक उमेदवार आहे हा. आणि राष्ट्रवादीकडून। हा कोणाचा पारडं जड वाटतंय? जर तर बघू आता याच्यामध्येच कळेल ना मतदान नाही, एखादा अंदाज तसं अजून काय निश्चित नाही. एवढं काय निश्चित काय नाही अजून असं ते सांगतायत। उमेदवार बाजी शेळके गटाचे उमेदवारी शेळके गटा उमेदवार करील स्नेहल शेळके, स्नेहल वल्लभ शेळके राष्ट्रवादीकडून आहेत। हा घड्याळाचा निवडून येईल, कारण अजितदादाचा कौल या भागात आहे। पुणे जिल्हा अजितदादाच्या विकसित केलेला आहे, त्यामुळं आणि स्नेहल शेळके या घड्याळाकडून आहे आणि त्यांचा या ठिकाणी विकास पण आहे। शैक्षणिक क्षेत्रात जर पाहिलं तर मुलांना बाहेरगावी परगावीला जावं लागत होतं पहिलं, परंतु आता बेले या ठिकाणीच चांगली शिक्षणाची सुविधा केलेली आहे। सर्व मुलांना या ठिकाणी शिक्षणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि मागल्या 5 वर्षात त्यांनी विकासाची कामं काही केलेली आहेत, त्याच्यामुळे स्नेहल शेळके येतील असं आमचा अंदाज आहे। अजित पवार नाही आता, तर त्याचा काही परिणाम राष्ट्रवादीवर? अजितदादाचा जरी परिणाम जरी असेल तरी पण लोकांच्या मनात जी भावना आहे ती भावना दुसरी होऊ शकत नाही। भावना ती त्यांची आहेची, घड्याळावर त्यांच्या आहेची भावना। आता आपण राजुरी बेल्ले या जिल्हा परिषद गटामध्ये आहोत। या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची अशी दुरंगी लढत जिल्हा परिषद गटासाठी होत आहे। मतदार राजाला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण मतदारापर्यंत आलेलो आहोत। या राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत होत आहे। एक शेळकेताई या ठिकाणी उभ्या आहेत, दुसऱ्या बाजूने शिवसेनेकडून कंसेताई आहेत। तर तुम्हाला काय वाटतं या जिल्हा परिषद गटामध्ये? मला एकच वाटते की शेळकेताईंनी जे काम केलंय ना ते कंसेताईंनी काही काम केलेलं नाही आणि त्यांनी 5 बंधारे केलेत। शेतकऱ्यांसाठी जे जे प्रश्न सोडवायचे होते ते सगळे प्रश्न सोडवलेले आहेत। त्याच्यामुळं राष्ट्रवादीला मतदान करणं योग्य आहे। तुम्ही कुठून आलात? गाव आमचं राजुरी। राजुरी। या राजुरी गटामध्ये कामं झालेत का? आमच्या गटामध्ये अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली भरपूर कामं झालेली आहेत। आता या जिल्हा परिषद गटाच्या निमित्तानं जी निवडणूक होत आहे, आता अजित पवार हयात नाहीत किंवा या ठिकाणी आता ते येऊ शकत नाही, तर काय वाटतं? अजितदादा गेल्याचं दुःख आम्हाला भरपूर झालेलं आहे आणि ते शब्दाशी पक्के होते, शब्द दिला तो ते पाळीत होते आणि आतापर्यंत ज्यांनी जे जे शब्द दिले ते पुरे केलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला भरपूर मार्गदर्शन मिळालं आणि कामही भरपूर आमची केलेली आहेत। त्यांनी घड्याळाला मतदान ही खरी श्रद्धांजली पवार साहेबांना मिळेल एवढंच माझी विनंती आहे आणि सर्वांनी घड्याळालाच मतदान करावा ही माझी विनंती आहे। तर या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेने आणि राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळते। काय कोणाचं पारडं जड वाटतं? स्मिता पंकज कंसे। काय कारण?
त्यांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ 25 कोटीपेक्षा जास्त निधींची कामं आणि काही स्वनिधींनी कामं केलेली आहेत. तर विरोधाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी ना मुळे त्यांचं मतदारसंघामध्ये काही काळ दुर्लक्ष होतं. त्यांनी पण काही कामं केलेली आहेत, पण ती 12 आणि 17 सालाच्या या कालावधीत. तर काय कोणाचं पारडं जड वाटतं? राष्ट्रवादीचं पारडं जड वाटतं आणि जड म्हणून आम्ही त्याला विजय करणारा किंवा का विजय करणारा, कामं भरपूर आमची केलेली आहेत, आम्हाला काय टंचाई पोचून दिली नाही. आणि काय लावले हां खेळताई पहिले 5 वर्ष तिनं कामं केलेली आहेत आणि या वर्षी ती उभी राहिलेली. आणि अजित दादांचं चिन्ह आणलेलं म्हणून याला श्रद्धांजली म्हणून आम्ही विजय करणारा मतदान अजित दादाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून घड्याळाला 1 मत आम्ही देणार आहे. कोणता, शिवसेना की राष्ट्रवादी? मला तर वाटतं शिवसेना येईल. वातावरण तसं कणसेताई. कंचे स्मिताताई. तुम्हाला काय वाटतं काका? आता अजून आम्ही काय विचार नाही केला काय हा हा नंतर बघू काय असेल ते. ओके, धन्यवाद. या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी, या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी आम्ही बसलेलो आहोत. काय या जिल्हा परिषद गटामध्ये कोण बाजी मारेल असं वाटतं? नाही, ह्या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे स्नेहल शेळके आणि पण गणात आहे ना पांडुरंग साळवे हे 100% विजय कोणत्या होणार. पार्टीचे ते? ते पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसचे. म्हणजे दोन्ही शिटर राष्ट्रवादी. काय कारण? नाही नाही, आता त्यांची कामं आहे आणि वरून कसं अजितदादांचे एक दुःखाचं सावट जनतेवर कोसळलेलं आहे, त्याचा एक परिणाम म्हणून हे दोन्ही सीट निवडून येतील. सहानुभूतीची लाट आणि कामं आहे तशी त्यांची. जिल्हा परिषद गटामध्ये कामं सुद्धा आहे. हा, तर यावेळेस मागील वेळेस पंचवार्षिकला जिल्हा अजित पवार होते, आता नाहीत, हयात नाहीत. तर काय वाटतं? नाही, त्यांची सहानुभूती ते लोक चालवतेच ना. म्हणजे राष्ट्रवादीला अजित पवारांची सहानुभूती नक्कीच मिळेल, कारण ते आता हयात नाहीत, पण त्यांना ती सहानुभूतीची लाट या ठिकाणी दिसते. तुम्हाला काय वाटतं काका? तेच काय बोलले आता तेच. अजित पवार नसल्यामुळं ह्यातल्या लोकांना सगळी सहानुभूती राष्ट्रवादीची आहे असं तुमचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? माझं मत असं आहे की आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादीचीच आहेत मुळात. आणि आमचे स्थानिक उमेदवार पांडुरंग साळवे असल्यामुळं त्यांनी 15 वर्ष सरपंच केलेली इथं. आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळं मग त्यांना 70% तरी मतदान इथून होईलच. आणि स्नेहताई शेळके तर ते राष्ट्रवादीचेच आहेत ना, त्यांनी पहिले बरेचसे कामं केलेले आहेत इथली अशी. हां, आणि मग त्याच्यामुळं तेच निवडून येतील. आणि असं स्थानिक माणूस असल्यामुळं मग इथं आमच्या साकोरी गावातून बरेचसं मतदान होईल त्यांना. 70% तरी मतदान झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं काका? आमच्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचीच लाट आहे. घड्याळाच्या चिन्हावर आमच्या गावामध्ये आमचे माजी सरपंच पांडुरंग साळवे आणि स्नेहताई शेळके जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. तुमचं काय मत आहे? आमचं राष्ट्रवादीचंच मत आहे. तुमचं पण राष्ट्रवादी? राष्ट्रवादी. काय कारण नेमकं राष्ट्रवादी? राष्ट्रवादीने कामं केलेली आहे ना, इथं जे कामं केले ना ते राष्ट्रवादीने केले. हा का? हा, तुम्हाला काय वाटतं काका? राष्ट्रवादी बसलेले. म्हणजे साकोरी गावामध्ये राष्ट्रवादीची या ठिकाणी एक सुनामी लाट दिसते असं वाटतंय. अजित पवार आता या निवडणुकीच्या वेळेस हयात नाहीत, तर काय म्हणतात? राष्ट्रवादीचे खास सर्वा अजित पवार साहेब होते. एकदम एकवचनीय माणूस, कष्ट माणूस आणि काम करणारा नेता, सर्वांना सामावून घेणारा नेता. सर्वांना जो कुणी त्यांनी वर्ग पाहिला नाही, कुठला नाही. कामाची शिस्त पालन सगळं करणारा नेता आणि काम करणारा नेता म्हणून एक अजित पवारला बघत म्हणजे घड्याळाला मत म्हणजे सर्वसर्वी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं आहे. मतदार म्हणून नक्कीच या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार आमचे पंकजदादा कणसे यांच्या मिसेस स्मिताताई कणसे हे या ठिकाणी 100% विजयी होणार. आणि त्यांच्या मागे जे पाठबळ आहे, एकनाथ शिंदे साहेब आमच्या तालुक्याचे
शिवजन्मभूमीचे आमदार शरददादा सोनवणे यांचं जे पाठबळ आहे हे भक्कमपणे त्यांच्या मागं उभं आहे. आम्ही सर्व मतदार त्यांच्या मागं पूर्णपणे ताकदीने उभं आहोत आणि 100% हे सीट विजयी होणार हे मी या ठिकाणी सांगतो. शेतकरी राजा जो या ठिकाणी कसतो आणि या ठिकाणी कष्ट करतो, त्यांना जिल्हा परिषदेविषयी निवडणुकीविषयी माहिती आहे का नाही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ताई, जिल्हा परिषदेच्या गटाचं या ठिकाणी निवडणूक चालू आहे, तुम्हाला माहिती आहे का? हो माहिती तुम्हाला आजी निवडणूक आहे आता माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे? तर या जिल्हा परिषदे गटामधून राष्ट्रवादीकडून स्नेहल शेळके आणि शिवसेनेकडून एक कणसेताई अशा 2 उमेदवार लढत या ठिकाणी होत आहे. तर काय वाटतं तुम्हाला, कोण उमेदवार विजयी होतील? स्नेहलताई शेळके. म्हणजे राष्ट्रवादीच्या कशामुळं? त्यांची कामं आहे, इकडं कामं केलेली त्यांनी पहिले. तुमच्यापर्यंत भेटीगाठीला येतात काय? हो येतात येतात. म्हणजे जनसंपर्क आहे त्यांचा. हाय हाय. तुम्हाला काय वाटतं आजी? मला तेच वाटते राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. तुम्हाला काय वाटतं आजी? आम्हाला तेच. हातात घ्या माईक. काय काय? आम्ही राष्ट्रवादीचे आम्ही. हा का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटते यावा. त्यांचा जनसंपर्क आहे, हाय येते आमच्या भेटीगाठीला येतात. येते. नक्की. तुम्हाला काय बोलायचं ताई? तुमचंही पण या ठिकाणी शेतकऱ्यांना, महिला भगिनींना या ठिकाणी काम करत असताना भेटलो असता त्यांनी बोलून दाखवलं की स्नेहलताई शेळके ह्या बाजी मार. बेले गण आणि गटामध्ये आता बेल्यामध्ये तसं अजून वातावरण सांगता येत नाही, पण आता ही नवीन पिढी पंकज शेटच्या माग आहेत. या ठिकाणी महिला वर्ग बसलेला आहे, आपण त्यांना विचारूया जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भात. काय जिल्हा परिषद निवडणूक आहे माहिती आहे का ताई? निवडणूक चालू आहे तुम्हाला? निवडणूक चालू आहे. हा. तर या जिल्हा परिषद गटामधून उमेदवार कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? स्नेहलताई शेळके हा. आणि पांडुरंग मनाजी साळवे. आणि विरोध कोणी? त्यांच्या कणसे आहेत का? पंकज कणसेंच्या पत्नी. हा, स्मिता. तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? स्नेहल शेळके स्नेहलताई शेळके येणार निवडून. निवडून येणार. आणि गणातून पांडुरंग साळवे. पण हो का? ते पण निवडून येणार. येणार. तुम्हाला काय वाटतं? मला पण तेच वाटते. हा का? तुम्हाला? मला पण तुम्हाला तेच वाटते. तुम्ही सगळ्यांचे तेच काय तेच निवडून येणार. राष्ट्रवादी. हा का? तुम्हाला काय वाटतं? हो राष्ट्रवादी पण आणि शिवसेना पण दोन्ही निवडून येणार यांच्याकडून. शेळके ताई आहेत. त्यांचं जे काम आहे आता दादांनी जे आदोर सोडले काम ते पुढे चालवत नेणारच. म्हणजे दादांचं राहिलेलं काम दादांनीच ठेवलेलं काम आता शेळके ताईंनी पुढे करायचं. बहीण योजना ही महिलांसाठी अजितदादा पवार यांनी केलेली आहे. त्याचा लाभ आम्ही घेतोय. म्हणून काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषद? म्हणून आम्हाला असं वाटतं जिल्हा परिषदेला आमची स्नेहलताई शेळके निवडून येणार. कोण बाजी मारण तुम्हाला काय वाटतं? सर मला एकच बोलायचं फक्त, मला पक्षाप्रमाणे बोलायचं नाही कधीच. फक्त आमच्या गावाचा विकास आणि त्याच्यावरती जे विकास कामं असतील त्याच्यावरतीच बोलायचं फक्त. हां. आणि दुसरी गोष्ट अशी, पंकजदादा, स्नेहलताई आणि यांनी म्हणजे सर्वांनी कामं केलेली आहेत, भरपूर कामं केलेली आहेत. त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे. काय वातावरण आहे तुमच्या बेले? शेळकेताई डायरेक्ट विजय. हो इजे 100%. त्यांच्या आहे ना कार्य भरपूर चांगले आहेत. त्याच्यातून असं गोरगरिबांना त्यांनी जवळजवळ 200 गाड्या 4 दिवस सलग पंढरपूरला जात होत्या. देवदर्शन घडवलं अख्ख्या लोकांना. जेवणा खावणा सगळं. लाडक्या बहिणींना पण पैसे चालूच आहेत वरून आपल्या अजित पवारांकडून. अजित पवार आहेत नाही पण जरी नसले तरी पण कार्य त्यांच्या मिसेस आहेत ना आता उपमुख्यमंत्री. आता पुढे कार्य होणारच आहेत ना. फक्त आणणारा माणूस मेन पाहिजे. शेळके सरांची पहिली कामं झालेली आहेत, त्यांनी केलेली आहेत भरपूर.
काय केलं? जेजुरी हायवे रोड केलाय त्यांनी. हा का? परत तिकडं कॉलेजचं पण सगळ्यांना गरिबांना फायदा होतो त्याचा. लोकांचं ऑपरेशन फुकट केले. हा का? हा अजून काय काम आहेत? भरपूर काम आहेत त्यांची, म्हणजे जागजागी पाटबंधारे, हा का? हो रस्त्यांची काम. म्हणजे तुम्ही समाधानी आहात? हा समाधानी, काम भरपूर आहे त्यांची म्हणून. गुलाल कोणाचा उधळेल? शेळके सरांचा. शेळके सरांचा. घड्याळ. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवार नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.